इंदोरचा 4 वर्ष गुलाल 30 जानेवारी केलाय. आता पाखऱ्याच्या दावणीला आलो आम्ही. बघू शकता पाखऱ्या, इंदकेसरी पाखरे खूप नामांकित बैल आहे. गरेचा पाखऱ्या म्हणून जो बैल आहे तो आज 4 मैदानात सरळ गुलालाचा मानकरी आहे. गुलाल हे विजयाचं प्रतीक. हे प्रतीक अनेक वेळा आपल्या अंगावर डौलाने मिरवलं आहे. बघू शकता आता आलोय आपण इंदकेसरी पाखऱ्याच्या दावणीला. काय बोलू शकता दादा तुम्ही? कसं काय नियोजन? तुमची गाडी कोणत्या नावाने बोलते? पण आतापर्यंत तुमच्या वयाला किती गुलाल झाले? 50 मुंबईला आणि घाटावरती 3-4 झाले. ठीक आहे. अजून तू किती जाती आहे बैल? आणि आतापर्यंत तुमचा बैल कोणाबरोबर चालवलेला आहे? आणि आतापर्यंत तुम्ही अजून कोणाला माहिती दिलेली आहे का? तुम्ही काय सांगू शकता नवीन पिढीला? नाव काय ठेवणार तुम्ही? आता तुम्हाला पुन्हा पालाची इच्छा आहे अजून? अजून मथुर राहुलबाई यांना कॉन्टॅक्ट करा मग तुम्ही. त्यानंतर तुम्ही काय या बैलात पाहिले? हा काय 100% अपडेट दिले. आता तुम्हाला मानसिरच मैदान आहे पहिला बोल. चांगलं आहे का? तुमची अपेक्षा काय असेल? गाडी राहणार पाहिजे. बैलाचं नाव सांगा. पाखऱ्या. पाखऱ्या काय? कोणत्या मैदानात प्रथम क्रमांक झाला? शेगावच्या, वडकीच्या, टॉपमध्येच केलं. आता तुमच्या बैलाची किंमत किती झालेली आहे? 55 लाख झाले. 55 लाख झाली. म्हणजे द्यायचा नाही काय? नाही. बघू शकता किती अग्रेसिव्ह आहे बैल. ते बघा बैल मालकाची किती प्रेम आहे मालकावरती. ज्याने स्वतःच्या मालकाचं नाव अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलं अशा या पाखऱ्या बैलाला